तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय। मुंबईचा उल्लेख मुळात तर त्यांनी बॉम्बे केला, वर बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान केलं। मुंबई हे देशातील एकमेव असं शहर आहे जिथं ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे। केंद्रात मोदी सरकार, राज्यात देवेंद्र सरकार आणि बीएमसी मध्ये भाजपचा महापौर असेल असं मलाई यांनी म्हटलं। We are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. तर भाजपच्या अण्णामलाईंनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपसह शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। भाजपच्या अण्णामलाईंकडून महाराष्ट्राचा अपमान केला असून त्यांना अटक करा अशी मागणी राऊतांनी केली। अण्णामलाईनं भाजपच्या थोबाड्यात मारली असं म्हणत भाजप नेते अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार का असा सवाल राऊतांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे। हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रद्रोहाचा। 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये। कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल। कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्यांनी घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेनामुळे मिरवतात, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णामलाई सरकारच्या। आमचं आम्ही बघू, आम्हाला काय करायचं ते। के अण्णामलाई हे भाजपचे नेते आहेत, राज्याबाहेरचे नेते। ते मुंबईमध्ये प्रचारासाठी होते आणि त्यावेळी बोलताना मुळात तर त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला। बॉम्बे उल्लेख केल्यानंतर ते म्हणाले की बॉम्बे महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे। आता मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे हे मान्य आहे, मात्र त्यामध्ये मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणण्याची गरज काय होती हा प्रश्न आहेच की। ठाकरेंच्या शिवसेनेनं यावरून आता भाजपसह शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे। खासदार संजय राऊतांनी भाजपचे नेते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केलेली आहे। तर के अण्णामलाई यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। मुळातच मुंबईची अस्मिता, मराठी माणसाची अस्मिता, महाराष्ट्र धर्म हे सगळे मुद्दे मुंबईच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये रंगत असताना आता हे नवं वक्तव्य। कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्यांनी घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेनामुळे मिरवतात, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाचार की तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णामलाई सरकारच्या। आमचं आम्ही बघू, आम्हाला काय करायचं ते। हा कृपाशंकर बोलतो, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल। अण्णामलाई सारखा माणूस येऊन सांगतो की मुंबई महाराष्ट्राचीच नाही। हा, देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे।